अस्सलाम वालेकुम। आप देख रहे हैं आपका अपना कोलार ट्रू न्यूज़ चैनल और आपके अपने इस चैनल की तरफ से जो तस्वीरात जो देख रहे हैं ये कोलार के एसपी एम नारायण साहब ने आज बरोज़ जुम्मा बाद नमाज मगरिब अंजुमन इस्लामिया को तशरीफ़ लाए और पिछले जो ईद उल अज़हा के एक दिन पहले जो अंजुमन के सामने एक कपड़ों के व्यापारी के साथ यानी कि कपड़ों का व्यापार करने वालों के साथ जो पुलिस के महकमा ने उनके साथ जो ताल्लुक़ और जो हादिसा वहाँ पर उस दुकानदार के भी और पुलिस वाले के बीच में जो हादिसा पेश हुआ, उस हादिसे को लेकर ख़ुद ये कोलार के एसपी एम नारायण ने अंजुमन तशरीफ़ लाए और वहाँ पर जमा हुए आमाइदीन शहर से जो हादिसा ईद के एक दिन पहले हुआ उसकी शर्मिंदगी महसूस करते हुए वहाँ पर ख़वानीन कुछ पुलिस के भी ख़वानीन होते हैं उन ख़वानीन को भी बताए और कुछ वहाँ पर जो व्यापार करते हैं कपड़ों के उनके भी बयान सुनने के बाद पुलिस और पब्लिक के दरमियान ताल्लुक़ात अच्छा रहना चाहिए और जो भी क़ानून को तोड़कर चलेगा उसे क़ानून की देख रेख में उसे सख्त सज़ा मिलेगी, चाहे वो पुलिस का महकमा वाला हो या कोई व्यापारी हो या दूसरा कोई हो। क़ानून को छोड़कर नहीं चलना चाहिए। तो आप देख सकते हैं आपके अपने इस कोलार ट्रू न्यूज़ चैनल के ज़रिए एसपी नारायण राव अंजुमन इस्लामिया की बिल्डिंग में आकर वहाँ पर सदर अंजुमन से गुफ्तगू करते हुए वहाँ के सारे तस्वीरात आप देख सकते हैं आपके अपने इस कोलार ट्रू न्यूज़ चैनल के ज़रिए। अगर आपको तस्वीरात पसंद आए तो आपके दोस्त अहबाब के मोबाइल पर ज़्यादा से ज़्यादा शेयर करें। और यहाँ पर जो एमजी रोड में जो कपड़ों के दुकानें रखे हुए हैं सब हजरात इस मीटिंग में मौजूद रहे और उन्होंने भी उनके जो हालात हैं पार्किंग का हो या वहाँ पर जो बरसात की वजह से जो पानी रुका हुआ था वो हो, हर तरह के वहाँ पर जो शहर कोलार के जो तकलीफ़ें हैं उन सब को वहाँ पर एसपी नारायण साहब से बताते हुए और एसपी नारायण साहब उन सब से सलामी लेते हुए आप देख सकते हैं आपके अपने कोलार ट्रू न्यूज़ के ज़रिए और अंजुमन इस्लामिया के सदर सबको एसपी नारायण साहब का तारुफ कराते हुए आज हमारे दरमियान कोलार के सुप्रीम कोर्ट जनाब नारायण गौड़ा साहब हमारे साथ हैं। ये बड़ी खुशी की बात है कि दूसरी मरतबा अंजुमन आए हुए हैं। ईद के पहले दिन एक छोटा मोटा वाक़या हुआ जो ना होना था हो गया। इसके बारे में एक नौजवान थोड़ा जख्म हुआ तो इसकी शिकायत लेकर हम अंजुमन वाले सब कल एसपी साहब के पास गए थे। तो वैसे तो जो सर्कल इंस्पेक्टर हैं हर एक उनके बारे में कहते हैं कि बड़े नरम तबीयत के हैं, हमें मारोगे तो भी पीछे आ जाते हैं, नहीं मारते। ऐसा आदमी लाठी उठाया बोले तो बोला और शर्म की बात भी नहीं होने था। सो वाक़या हो गए सारे डिपार्टमेंट की तरफ से इतने बड़े ओहदे पर रहकर इनकी सादगी की तारीफ करना हमें एसपी साहब सारी जो जमात गई थी उनसे माफ़ी तलब किए। बाद में सर्कल इंस्पेक्टर साहब को भी उन्होंने वहाँ पे मदू किया। उन्होंने भी आकर जो भी हालात वहाँ पे गुजरे उसके बारे में कहा, वो भी माफ़ी मांगी और हंसी खुशी के साथ वहाँ से हम लोग वापस आ रहे थे तो एसपी साहब ने बोला कि इंशाअल्लाह मैं कल अंजुमन आऊँगा, आप लोगों के साथ चाय पीऊँगा। जो भी दुकानदार है उनको क्या तकलीफ़ है वो इंशाअल्लाह मैं सुन के हल करके जाऊँगा। बड़ी खुशी की बात हमारे लिए जो आप यहाँ तशरीफ़ लेकर आए। सेल्फ इंट्रोडक्शन Not a formal meeting. सेल्फ अरे बोल जा नाम बोले Today नाम ओपन तो साहब हमारा डेरी साहब सब कैसे एक एक बोलते ಇದು ಚಿಕ್ಕಪೇಟೆ ಚಿಕ್ಕಪೇಟೆಯಲ್ಲಿ ಸೊ ರೀಲ್ಸ್ ಮಾಡಿದ ಇಲ್ಲ ರೀಲ್ಸ್ ಮಾಡಿ ಇದು ರಾಸಿಲ್ ರಾಸಿಲ್ भैया सही वाला हाथी वाला
हाथी का परमिशन मांगे ना आपको कल उधर मैरिज का आगे गए था ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಾ ಪ್ರಿಂಟರ್ಸ್ ಹಳೇದಿರ್ಬೇಕಲ್ಲ ಸರ್ ಅದು ನೀವೇ ಕೆಲಸ ಸೈಟ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಸಂಗನಹಳ್ಳಿ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ದರ್ಗಾ ಇದೆ ಭಗತ್ ಕಾಲಿನ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಈಗಲೂ ಕಟ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಹ್ಯಾಂಡ್ ಪ್ರಿಂಟ್ಸ್ ಎಂಟ್ರಿ ಮಾಡಿ ಮೈಸೂರಲ್ಲಿ ಸೋಷಿಯಲ್ ವರ್ಕರ್ ಅದೇ ಕೆಲಸ ಸರ್ बच्चे करवाते हैं मेरा पुलिस का मेहमान है सर बोलो व्यानिटी बैग शुरू है व्यानिटी बैग शुरू ಏನು ಸರ್ ಹೆಸರು ಸೈಯದ್ ಫಕ್ರು ಸರ್ ಅಂತಾರಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಬೇಡಪ್ಪ ಹೆಸರಲ್ಲಿ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಬಾಬರ್ ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಕಾದಿಪುರದಲ್ಲಿ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಸೊ I want to know what is the job profile of our brothers are doing ಅಂತ how it is diversified, how economically ಅಂತ assess and learn ಸುಮಾರು ಕಂಪನಿ ಇದೆ ಸರ್ ಡ್ರೈವರ್ सर अल्ताफ पाशा था कितना दिनों आपका जान पहचान नहीं सर आता है सर मिला तो नहीं आ रहा है हाँ सर मेंबर हुआ जवाब में आप नहीं है एक्टिव नहीं है हमारा लीडर है इधर सर बड़े इधर उनके साथ छोड़ दे उनके साथ उनके पीछे रहते हैं ಇಲ್ಲಿ ಸರ್ ಈಗ ನಮ್ಮೇಲೆ ಆರ್ಡರ್ಸ್ ಒಂದು ಕಳ್ದನಾಗಿತ್ತು ನಮ್ಮ ಊರು ಹಿಡಿದಿತ್ತು ಕಂಟೇಶ್ವರ ಸೈಯದ್ ಹೌಸ್ಫುಲ್ ಅಂತ ಟೊಮಾಟೊ ವ್ಯಾಪಾರ ನಮ್ಮದು APMC ಮಾರ್ಕೆಟು ನಿಸ್ವತುಲ್ಲಾ ಖಾನ್ ಪೂಜಾ ಪೇಂಟ್ बोलो भाई पीछे नजर HCMC प्रेसिडेंट दिल्ली का लो बैंक आप क्या पैजामा है ना दिल्ली का फेमस है दिल्ली का उनके दुकान में गए लास्ट टाइम मैं दिल्ली गया था पूरा शॉपिंग किया दिल्ली में और डीसी साहब को दिया आज कल ईद में डीसी साहब ने प्रेजेंट किया था जो दिल्ली से जाकर वो पहना फोटो सेम नेक्स्ट वो लगता है सैयद अहमद रेड ज्वेलर्स ब्रिज लवर्स रेड ज्वेलर्स ज्वेलर्स सलील उधर लिखा मत फटेंगे अब्दुल गफ्फार पटेल BRML टेलर ऑफिसर सुपर टेलर
में ये गर्मी आराम से उठो एक ಸರ್ ನೀವು ಹೆಸರಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ ಆಗಿ ಹೇಳಿ ಅಂದರೆ ಪೊಲೀಸ್ ಪರವಾಗಿ ಅಥವಾ ಮುನ್ಸಿಪಲ್ ಅವ್ರಿಗಾಗಲಿ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ವಿಶ್ವ ಸರ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಂದ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಅವರು ಕರೆದಿದ್ದೆ ಸ್ವಲ್ಪ ಹುಷಾರಿಲ್ಲ ಸಾಹೇಬ್ಗೆ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡೋದು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಏನಿದೆ ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ ಆಗಿ ಹೇಳಿ ಏನಿಲ್ಲ ಅಪ್ಪ ಟೈಮಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ಕೊಡ್ಬೇಕು ಸರ್ ಬರ್ತಾ ಇದೀವಲ್ಲ 2 ಗಂಟೆ ಬರ್ತಾ टाइम क्या टाइम हो रहा ಅಪ್ಪ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ನಮಗೆ ಟೈಮ್ ಕೊಡ್ಬೇಕು ಸರ್ ಇದೆ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಒಂದೊಂದಾಗಿ ಹೇಳಿ ಟೈಮಿಂಗ್ ಒಂದು ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಸಮಸ್ಯೆ ಬರ್ತದೆ ಅಂಗಡಿ ಮುಂದೆ ಕಾರ್ ಬಿಟ್ಟರೆ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರ್ 2 ವೀಲರ್ಗೆ ಒಂದು ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಕೊಡ್ಬೋದು 4 ವೀಲರ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಅವಾಯ್ಡ್ ಮಾಡಿ ಸರ್ 3 ವೀಲರ್ 4 ವೀಲರ್ಗೆ ಅವಾಯ್ಡ್ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ 2 ವೀಲರ್ಗೆ ನಮ್ಮ ಅಂಗಡಿಗೆ ಬರಬೇಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿಂದ ಹೋಗಿ ಬರ್ಬೇಕು ಸರ್ 2 ವೀಲರ್ಗೆ ಒಂದು ಅನುಕೂಲ ಮಾಡ್ಬೇಕು ಸರ್ ಒಳ್ಳೆಗೆ ಇದೆ ಸರ್ ಇದು ಒನ್ ವೇ ಇದೆ ಸರ್ 3 ವೀಲರ್ 4 ವೀಲರ್ಗೆ ಇಡಿ ಇದು ಮಾಡಿ ಸರ್ 2 ವೀಲರ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಬಿಟ್ಕೊಡಿ ಸರ್ ಅಂಗಡಿಯವರು ನಾವು ಇನ್ನೊಂದು ಏನಾಗಿದೆ ಸರ್ ಅವ್ರದ್ದು ಬಂದ್ ಮಾಡೋವಾಗ ಏನಾಗ್ತದೆ ಒಂದು ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಲೇಟ್ ಆಗುತ್ತೆ ಅದು ಬಂದ್ ಮಾಡುವಾಗ ಎಲ್ಲ ಲೇಟ್ ಆಫ್ ಮಾಡಿ ಇದು ಜೋಡಿಸಿ ಎಲ್ಲ ಇದು ಮಾಡೋವರೆಗೂ 12 ಗಂಟೆ ಆಗ್ಬಿಡ್ತದೆ ಇಷ್ಟೊಂದು ಯಾಕೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಸುಮ್ಮನೆ ಬೈಯೋದು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಪಿ ಸಿ ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ ಅವರು ಬೈಯೋದು ಏನಂದ್ರೆ ಭಾಳ ಕೇರಳಾಗ ಬೈತಾ ಇರ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಇದು ಆಗುತ್ತೆ ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಇದು ಮಾಡಿದ್ರೆ 2 ವೀಲರ್ಗೆ ನಮಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡ್ಕೊಡಿ ಸರ್ ಹೋಗೋ ಬರೋಕ್ಕೆ ನಾವು ಅಂಗಡಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಬರಬೇಕಂದ್ರೆ ಇದು ರೋಡ್ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರ್ಬೇಕು ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಅನುಕೂಲ ಮಾಡ್ಕೊಡಿ ಸರ್ ನಮಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ ಅಷ್ಟೇ ಟೂ ವೀಲರ್ ಕಾರ್ ನೋಟಿಸ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ರೋಡ್ ಬಿಟ್ಟು ಒಳಗೆ ರೋಡ್ ಅಗಲ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಲೈಟ್ ಹೊಟ್ಟೆಗೆ ಏನು ಆಗಿಲ್ಲ ಅವ್ರ ಗಾಡಿಗಳು ಟೊಮಾಟ ಮಾಡಿ ಇಲ್ಲ ಬೈಪಾಸ್ ಇನ್ನ ಮುಂಚೆ ಸಿಟಿ ಹೋಟ್ಲು ಮತ್ತೆ ಇದು ಬೇರೆ ಗಾಡಿ ಟೊಮೆಟೊ ಮಾರ್ಕೆಟ್ಗೆ ಹೋಗೋದು ಗಾಡಿ ಪಾರ್ಕಿಂಗ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲೇ ಇದ್ದು ಅಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ ಸುಳ್ಳು ಪೊಲೀಸ್ ಅವರು ಬಂದು ಡೈಲಿ ಕಲೆಕ್ಟ್ ಆಗ್ತದೆ ಒಂದು ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಹಾಕ್ಬಿಡ್ತಾರೆ ಗಾಡಿ ಅಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ ಒಳ್ಳೆ ಸಂಪಾದಿಸಿ ಇದು ಮಾಡಿದ್ರೆ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಹಾಕಿ ಗಾಡಿ ಏನೆಲ್ಲ ಸಾಕಾಗಿತ್ತು ಇಲ್ಲ ಹಬ್ಸು ಒಂದೋ ಇಲ್ವಾ ಭಾಳ ಫಾಸ್ಟ್ ಸ್ಪೀಡ್ ಗಾಡಿ ಎಲ್ಲ ಕೆಲವು ಡೆಪ್ಯುಟೇಷನ್ ಭಾಳ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅದು ಹಂಸು ಒಂದು 3-4 ದಿನ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಸ್ಕೂಲ್ ಬೇರೆ ಬೇಕಾದಷ್ಟೇ ಇದೆ ಇನ್ನೊಂದು ಏನಂದರೆ ಆ CCTV ಕ್ಯಾಮ್ರಾ 5 ವರ್ಷದಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಮ್ಮ ರೋಡ್ನಲ್ಲಿ ಒಂದು CCTV ಕ್ಯಾಮ್ರಾ ಇರೋದನ್ನು ತೆಗ್ಬಿಟ್ಟವ್ರೆ 3-4 ವರ್ಷ ಆಯಿತು ತೆಗೆದು ಅದು ರೋಡ್ ಅಗಲ ಮಾಡ್ದಲ್ಲ ಕೆಳಗಡೆ ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ಇವತ್ತು ರೆಡಿ ಆಗ್ತದೆ